नमस्कार मित्रांनो, बँकिंगची तयारी जर तुम्ही करत असाल किंवा बँकिंगची तयारी यापूर्वी तुम्ही केली असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही यापूर्वी केली, अभ्यास केला, काही कारणामुळे स्पर्धा परीक्षा तुम्हाला सोडून द्याव्या लागल्या किंवा यश मिळालं नाही म्हणजे अपयश आलं, सध्याही तुम्ही या अभ्यासक्रमाच्या टचमध्ये आहात पण तेवढ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी नाही कारण वयोमर्यादा संपली आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आरआरबी एनटीपीसी म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये जी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची जाहिरात आली आहे सध्या, ज्याच्या माध्यमातून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 18 ते 36 आणि जी दुसरी जाहिरात आहे एनटीपीसीची जी 12वी झालेले विद्यार्थी आहेत यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 33। तर या दोन्ही जाहिरातींना तुम्ही अप्लाय करू शकता। पहिली जी जाहिरात आहे जिथं पदवीधर शिक्षण मर्यादा आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी यासाठी 8113 जागांची भरती आहे। सोबत जी दुसरी जाहिरात आहे जिथं 12वी पास उमेदवारांसाठी आहे, जिथं 12वी पास जरी असताल तरी तुम्ही ग्रॅज्युएट झाले आहात तरीही तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यासाठी 3445 जागांची म्हणजे असे अराउंड 11,500 जागांची जी जाहिरात आहे या जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे। म्हणून जे विद्यार्थी ज्यांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे, यश मिळालं नाही किंवा वयोमर्यादा संपली, आता सध्या आम्ही तयारी करतोय पण तेवढे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, तुमच्यासाठी एक चांगली चालणारी संधी आहे। यासाठी सिलेबस पण छोटासा आहे म्हणजे जसं आपण एसएससी असेल, बँकिंग असेल, क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जीए, कम्प्युटर असे वेगवेगळ्या विषयांची तयारी करावी लागते। पण या आरआरबी एनटीपीसी जाहिरातीमध्ये 3च सब्जेक्टची तयारी आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिजनिंग ज्याला आपण जनरल इंटेलिजन्स म्हणतो, सोबत जनरल नॉलेज, हिस्ट्री, जिओग्राफी वाला पार्ट, सोबत यासाठी तयारी करायला अजून पुरेसा वेळ आहे कारण सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन याची चालू आहेत। या ऑनलाईन ॲप्लिकेशन बद्दल संपूर्ण माहिती किंवा या रिक्रुटमेंट प्रोसेस बद्दल जर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर दोन्ही व्हिडिओची लिंक, ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी जो व्हिडिओ आपण बनवला होता त्याची एक वेगळी लिंक, 12वी उमेदवार पास झालेल्या उमेदवारांसाठी जो आपण व्हिडिओ बनवला होता त्याची वेगळी लिंक, म्हणजे या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण इत्थंभूत माहितीची एक वेगळी लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकून ठेवली आहे। जा व्यवस्थित बघा, दोन्ही अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी चांगल्या आहेत। वयोमर्यादा जर संपली असेल तर डेफिनेटली याला चांगली संधी म्हणून तुम्ही घेऊ शकता। यासाठी अभ्यासक्रम वर मी बोलत होतो, अभ्यासक्रमही छोटासा आहे, अभ्यासाला वेळ पुरेसा आहे, इंटरव्ह्यू नाही आहे त्यामुळे तोही एक ॲडव्हान्टेज आपल्याला आहे, मुलाखतीचा मुद्दा नाही आहे। दुसरी गोष्ट ग्राउंड याला नाही आहे म्हणजे बरेचदा असं होतं की एसएससीच्या परीक्षा असतात, ग्राउंड वगैरे असतं ते प्रॅक्टिकली करणं बरेचदा पॉसिबल होत नाही, तर तोही एक मुद्दा नाही आहे। फक्त CBT 1 CBT 2 म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम 1 कम्प्युटर बेस एक्झाम 2, काही स्पेसिफिकला टायपिंग आहे, काही स्पेसिफिक पोस्टला टायपिंग सुद्धा नाही आहे, त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे। प्रत्येकाने अप्लाय करा। अभ्यास तुम्ही बऱ्यापैकी यापूर्वी केलाय त्याच अभ्यासाच्या बेसिसवर सिलेक्शन तुमचं होऊ शकतं, हाच मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा होता। बाकी तयारी तुम्हाला कशी करायची, काय करायची या संदर्भात आणखीन व्हिडिओ आपले सारथी एज्युकेशनच्याच यूट्यूब चॅनलवर येत राहतील, यासाठी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा। जे विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये आहेत पण तुमचे काही मित्र आहेत ज्यांची वयोमर्यादा संपली आहे बँकिंग तयारी करण्याची, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा सो दॅट त्यांनाही या गोष्टीचा फायदा व्हावा। हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। धन्यवाद।